नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण आज अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत. मार्च महिन्यात कोणती पिके घ्यावीत. मित्रांनो, मार्च महिना म्हणजे रब्बी हंगाम संपत येतो आणि उन्हाळ्याची सुरुवात होते. तापमान वाढत असते, पाण्याची उपलब्धता कमी होत जाते आणि बाजारात उन्हाळी भाज्या व फळांची मागणी वाढायला लागते. जर आपण योग्य नियोजन केले तर मार्च महिन्यात घेतलेली पिके मे जूनमध्ये चांगला नफा देऊ शकतात. चला तर मग एक एक पीक आपण सविस्तर पाहूया. तर पहिले पीक म्हणजे कलिंगड. मार्च महिन्यात लागवड करण्यासाठी सर्वात फायदेशीर पीक म्हणजे कलिंगड. या कलिंगडसाठी हलकी ते मध्यम जमीन योग्य असते. चांगली निचरा व्यवस्था असावी. ठिबक सिंचन असल्यास उत्पादन वाढते. 70 ते 80 दिवसामध्ये कलिंगड लागवडीसाठी येते. उन्हाळ्यात मागणी प्रचंड वाढते. जर बाजाराशी थेट संपर्क असेल तर नफा जास्त मिळतो. 1 एकरातून 8 ते 15 टन उत्पादन शक्य आहे. बाजारभाव 8 ते 15 रुपये किलो मिळाला तर चांगला फायदा मिळतो. तर दुसरे पीक म्हणजे खरबूज. खरबूज हे देखील उन्हाळ्यातील महत्त्वाचे पीक आहे. खरबूज हे पीक देखील 60 ते 70 दिवसामध्ये आपणास काढणीस येते. कमी पाण्यामध्ये चालते. चांगला सुगंध व गोडी असल्यास बाजारात मागणी वाढते. हे पीक लहान शेतकऱ्यांसाठीही योग्य आहे. तर तिसरे पीक म्हणजे भेंडी. म्हणजे सतत उत्पन्न देणारे पीक. 45 ते 50 दिवसात तोडणी सुरू होते. दर 2 दिवसांनी तोडणी असते. स्थानिक बाजारात कायम मागणी असते. जर चांगले व्यवस्थापन केले तर एक एकरातून 40 ते 60 क्विंटल उत्पादन मिळू शकते आणि रोज आपण बाजारामध्येही जाऊन याची विक्री करू शकतो. पीक म्हणजे गवार. गवार हे कमी खर्चात येणारे पीक आहे. उष्ण वातावरण यासाठी योग्य असते आणि कमी पाण्यात गवार पीक येते. 50 ते 60 दिवसामध्ये याचे उत्पादन सुरू होते. आपण स्थानिक मार्केटमध्ये जाऊन देखील गवार विकू शकता. याचे रोज पीक येते, म्हणजे रोज तोडणी चालू राहते. त्यामुळे आपणास रोज थोडा थोडा पैसा येतो. पाचवे पीक म्हणजे सूर्यफूल. जर कोरडवाहू जमीन असेल तर सूर्यफूल योग्य. 85 ते 95 दिवसात याचे उत्पादन येते. कमी पाण्यात चालते. तेल गिरण्याकडून सूर्यफुलाला प्रचंड मागणी असते. नंतर पुढचे पीक म्हणजे ककडी. 45 ते 55 दिवसात ककडीचे उत्पादन येते. उन्हाळ्यात सलाडसाठी मागणी असते. हॉटेलमध्ये मागणी असते. तर ठिबक सिंचन असेल तर जास्त फायदा होतो. ककडीची उन्हाळ्यात जास्त मागणी असते आणि मार्केट भाव देखील चांगले असतात. तर ककडी देखील आपण करू शकता. नंतर पुढचे पीक म्हणजे दोडका. 50 ते 60 दिवसात याचे उत्पादन मिळते. याची नियमित तोडणी होते आणि बाजारात चांगली मागणी असते. नंतर चवळीही आपण करू शकता. चवळी कमी पाण्यामध्ये चालते. 55 ते 60 दिवसात चवळी पिकासाठी तयार होते. हिरवी शेंग प्लस धान्य दोन्हीसाठी उपयोगी ठरते. तर ही पिके मार्च महिन्यामध्ये आपणास लागवडीत योग्य आहेत. म्हणजे या पिकासाठी कमी पाणी लागते आणि कमी खर्चामध्ये ही पिके आपण घेऊ शकता. तर शेतकरी बांधवांना व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर अशाच उपयुक्त माहितीसाठी आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.